तर मग आत्ताच जस्ट पोचलोय आम्ही. गाईज घालायला तयार नव्हतं. वेलकम टू काश्मीर. तर गाईज रात्रीचे वाजलेत 1:30 आणि आता आम्ही निघलोय मुंबईला एअरपोर्टला जायला. बॅगा भरत घेतल्या. चला आता आमची 6ची फ्लाईट आहे पण तिथं 4ला पोचायला लागल. तर चला. तर मग आत्ताच जस्ट पोचलोय आम्ही आकाशा एअरलाईन टर्मिनल गेट 1. 1 hour later. तर आताच वाजलेत 3:45 आणि आम्ही आता एअरपोर्टला पोचलोय आणि आता चेकिंगची प्रोसेस चालू आहे. झोप पण नाही झाली, ओलाने आम्ही आलो आणि आता आमची आहे 6ची फ्लाईट. गाईज इकडं फोटोशूट चाललेलं आहे. ही आमच्या जोडीला कपल आहेत, संकेत भाऊ आणि आदिती. काय ब्लॉग ब्लॉग चालू आहे. बस के अंदर से इधर आने हैं. मग मिस्टर आकाश पाटील तुम्हाला कसं वाटतं आता? मजा बी नाही सगळा थकलेला वाटतं. Number 1 to 17 forward. इकडे बघ पाटील, कुठे चालले तू? चालले कुठे? जन्नत की जगह. भारत सीट पर बैठ जाएं. धन्यवाद. May we have your attention, please? We are ready for departure. We request all रनवेवरती customers जाऊन to place their bags under their आपला seat डायरेक्ट belts श्रीनगर. or in the overhead bin and take their बरोबर आहे का? allocated seats immediately. Thank you. Prohibited to take any hand baggage with you in case of an emergency. For more details, please refer to the safety instruction card located in the seat pocket in front of you. Thank you for your kind attention. बांधे. जैकेट फुलाने के लिए तर आता विमान चालू झालं आहे. आता थोड्याच वेळानं आता डायरेक्ट श्रीनगरला. जर्नी स्टार्ट. स्पीड बघा, स्पीड.
A few moments later. आता आम्ही श्रीनगरला पोहोचलोय. आइए आइए, स्वागत आहे. ही आदिती आहे, कुठली उंबाडायची. आता 5 दिवस आम्ही यांच्याच जोडीला असू. तर चला, जाम थंडी आहे, -4. गाईज, आमच्या बॅग का येत नाही अजून, कधीपासून बघता. तर मित्रांनो, आम्ही आता उतरलो श्रीनगर आणि इथून आम्ही चालवतो आमच्या हॉटेलला. आता तिथे जाऊन आम्ही फ्रेश वगैरे होऊ आणि काहीतरी खाऊ, सकाळची भूक लागली. तर माझे मित्र आणि त्यांचे मिसेस आणि माझी मिसेस तेजश्री पाटील आणि आदिती कारभारी. हॅलो. अँड दिस मॅन शंकर कारभारी. गाईज, चहा आलेला आहे आम्हाला. नाही, आमचं हॉटेल. गाईज, यांनी ग्लव्स नाही आणले. आणलं नव्हतं, मी विसरलेलो. हां, तर मग आता घेतलं. इथं जाम बार्गेनिंग करायला लागतं, तेव्हाच जमत. 150 रुपयाचं घेतलं. आता आम्ही शिकारा राईडला चाललोय. जाम थंडी गाई, जाम. तर मित्रांनो, आता आम्ही आलोय शिकारा राईड करायला. आमचं पॅकेजमध्ये 1 तासाचा एक या होता टायमिंग, पण आम्ही 1 तास अजून वाढून घेतले आणि त्याच्यामध्ये 800 रुपयात आम्हाला एक तासाचा टायमिंग वाढून दिलेलं आहे. मग त्यावेळी आधी सांगताना टायमिंग जास्त, पैसे जास्त सांगतात. 1500 सांगलं ना आपल्याला, 1500 रुपये सांगितलं. पण इथं त्या गोष्टी याचा पैशाचा हे करायला लागतं, बार्गेनिंग करायला लागतं. मग आम्ही पर पर्सन 200-200 रुपये एक्स्ट्रा देऊन त्यांना 1 तासाचं 800 रुपये दिले. आता बघू, तुम्हाला दाखवतो पुढचं पण स्पॉट कोणतं. 1 मिनिट चालू. 1 मिनिट. मॉर्निंग. सब मस्त, बढ़िया एकदम. आता खायचा दाखव. यहाँ क्या है, अभी तो जस्ट किनारा है, आगे बताएगा. अच्छा, आगे बताएंगे. आता बघूया मित्रांनो. आता अंकल जे आहे ते आपल्याला पुढे जाऊन सांगतील का स्पॉट कोणता किती स्पॉट असतील ते. यहाँ जी बहन जी, यहाँ पे आपको ओरिजिनल चीज मिलेगा. क्यों, हम किसान आदमी हैं, हम जमींदार आदमी हैं, हम दुकानदार नहीं होता है. हम यहाँ पे टैक्स नहीं लगाता. ये मिलेगा आपको 230 1 ग्राम. ये कितना ग्राम? 1 ग्राम होता है ये बराबर है. ये कोई बात नहीं, ठीक से पकड़ो. कोई बात नहीं. अगर आपके हाथ से भी गिरेगा तब भी कोई मसला नहीं है. हम कश्मीर में ऐसे लोग नहीं है सर. हाँ, ये देखो. गाईज, मोमोजवाला आला. एक येतं आणि आम्हाला डिस्टर्ब करतात. स्वीट कॉर्न गर्मा गर्म. क्या बनाएंगे, मोमोज या स्वीट कॉर्न? मोमोज बढ़िया है, वेज वाला मोमोज. क्या है तो डल. सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, कैसे देखूं तेरी आंखें, आंखों पे चश्मे का पहरा. बरोबर क्या? तारीफ करो क्या जिसमें तुम्हें बनाया. तारीफ करो क्या उसकी. बोलू. हा मार्केट आहे यांच्या इकडचा. याच्यात कपड्याचा बाजार लागतो. अंकल, ये इधर सस्ते में कपड़े मिलते हैं कि महंगे मिलते हैं? बोलो. अच्छा, और इधर कश्मीर का, मगर लेकिन कश्मीर का नहीं होता, वो अमृतसर का लुधियाना का होता है. गाईज, आता एका मार्केटच्या दुकानांना आल्यावर बघू काय चांगला भेटतं का. कमी मोठा आहे तो. गाईज, पॉपकॉर्न घेतल्यान खायला. बोलो अंकल. तिला टोपी आवडली, बघू कशी बघते घालून. इकडं बघ.
एकदम कशी वाटतं? बादशाह कडक दिसतं एकदम. मिरर आहे का? मिरर. A few moments later. तर गाईज असा आहे आमचा रूम. आता आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि मग लोकल पॉइंट आहेत ते बघायला जातो. 1 hour later. सो हे गाईज आताच आम्ही फ्रेश झालोय आणि आता आमचा सेकंड लुक. कसा वाटतं? किंवा आमचा सेकंड लुक आहे. मीनी तर माझं राजस्थानचंच कपडे घेतले, मी शॉपिंग वगैरे काय केलीच नाही. पण कसा वाटतो सांगा. तर गाईज आता आम्ही शंकराचार्य मंदिरात चालले आणि 9दा पायऱ्या चढूनच आमची हालत बघा. दमदमलो. जाम थंडी गाईज. हर हर महादेव. शंकराचार्याचं मंदिर. मध्ये डोंगर पण असलं मोठा ना. तर बघा काश्मीरी लुक दिलेला आहे तेजूनी. कसा दिसतो कमेंटमध्ये सांगा. कसं वाटतं एकदम? आता आल्यासारख्या करायला पाहिजे. नाही बरोबर आहे ना तुझा. मग बुमरो बुमरो श्याम रंग बुमरो. आणि आमचे संकेत कारभारी माझा मित्र आणि त्याची वाईफ आहे. बघा कसा लुक दिलेला आहे. कसं वाटतं सांगा. गाईज घालायला तयार नव्हतं. श्याम रंग बुमरो. आता घातला फायनली. बघू इकडं बघा. बाबा 3 hours later. तर गाईज आता वाजलेत 8:30 आणि आता हॉटेलचा जेवण आम्हाला जो होता पॅकेजमध्ये त्याचा टायमिंग झालेला आहे. आता आम्ही चालू आहे जेवण करायला. पण आम्हाला माहिती नव्हतं व्हेज आहे का नॉनव्हेज आहे. मी जाऊन बघितलं तिथं आधी पहिले जाऊन की नक्की व्हेज आहे की नॉनव्हेज आहे. तिथं चिकन होता. तसं तिला मी सांगितलं की चिकन आहे. हिला उद्या उपवास होता तर हिची इच्छा होती की मला काय चिकन वगैरे. नशिबात भेटला चिकन. नुसतं शुद्ध बोलताना सांगता गावठी बोला जरा म्हणजे रेग्युलर तिला चिकन पाहिजे होता भेटला. जातो आणि आता तिथं गेल्यावर दाखवता तुम्हाला कसं काय काय त्यांचा मेनू कसं ते करतात काय करतात काही. तर ते बघा आमच्या आज पहिलाच दिवस आहे जेवण. मेनू हे आहे आणि आम्हाला तिकडे चिकन आहे. चिकन तिकडे हे आहेत आमचे जेवणाचे मेनू. राईस सॅलड वगैरे आणि आम्ही चिकनवाली माणसं म्हणून आम्हाला चिकन आहे. चिकन
त्याच्यासाठी स्पेशल्स आणि आम्ही इथे बसतोय जेवण करू मस्तपैकी एकदम पोट भरून. कारण का तेजूला उद्या सकाळचा उपवास होता पण तिला वाटलेलंच का मला आज चिकन पाहिजे तर भेटलाच बाबा नशीब. तर कसं वाटतं तुला आता? खा बाबा चिकन मस्तपैकी.